असं वाटतं की मी काश्मीरला आलेली आहे. काय आणणार फोंडजी? ब्युटिफुल नजारा, वातावरणात चहा पित आहे. कैरीची चाटणी. कोणती पद्धत आहे? ही कैरी वाटलेली आहे, थोडीशी रफ. टिटबिट खायला आणलेले आहे त्यावेळेस. इन फोन चला रहे हैं. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आजच्या व्हिडिओची सुरुवात आमच्या नवीन घरातून होत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की काल रात्री आम्ही आमच्या नवीन घरी आलेलो आहोत. तर आता मी कामाला सुरुवात करते. अगोदर झाडू मारून घेते आणि नंतर सूर्यनारायणचं दर्शन घेते. सीताराम 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 कहिए, जाहे विधि राखे राम, ताहे विधि रहिए. सीताराम सीताराम. तुळशी मातेला जल अर्पण करते अगोदर. सुकली नाही, चांगली राहिली, बरं झालं. तर 8 दिवसापूर्वी पाणी घातलेलं. थोडीशी कोरडी पडलेली आहे कुंडी, माती सगळी उरलेली आहे. चला. नमो नारायण प्रिये, नमो नमो विष्णू प्रियाय, नमो नमः. सूर्यनारायण पण बरेच वरती आलेले आहेत. 8 वाजलेले आहेत आता. आदिदेव नमस्तुभ्यं, प्रसीद भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमस्तुते. समोरचा डोंगर पूर्ण सूर्यकिरणाने झाकलेला आहे आणि इकडचा डोंगर दिसत आहे, पण व्यवस्थित क्लिअर दिसत आहे. शेवग्याच्या झाडाला वगैरे फोंडजी थोड्या वेळाने पाणी घालतील. शेवग्याचं झाड तर खूप उंच गेलेलं आहे. इकडं ना खूप थंडी आहे. रात्री मला खूप थंडी वाजली. रात्री मी अक्षरशः ब्लँकेट पांघरून झोपलेली आणि छान झोप आली. आणि इकडे शांत शांत वातावरण आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज आहे, बाकी कोणाचा नाही. तशी लोकसंख्या कमी आहे, त्याच्यामुळे पण असेल. चला आता नाश्ता काय बनवायचं बघते. थोडेसे पोहे घेऊन आलेले आहे राहत्या घरातून, बघू ते बनवते. फोंडजीला लिंबाचा काढा प्यायचा आहे. एक लिंबाचं लहान झाड आमच्या घरा शेजारी आहे, तिथून 2-3 पानं आणते, काड्या आणते लिंबाच्या. कसला काढा बनवतात काय माहित. बापरे, 8:30 वाजलेत, पण खूप कडक ऊन लागत आहे. सूर्यनारायण खूप उष्णता सोडत आहेत पृथ्वीवरती. तिथं लिंबा झाड आहे छोटूस, कडुलिंबाचं. हे बघ, एवढंस झाड आलेलं आहे. खूप गवत वगैरे वाढलेलं आहे. इथं काढायचे पण भीती वाटते गवत काढायची पण इथं. चला 1-2 काड्या घेते मी. चला बाज झाल्या 2 काढा. कसला काढा बनवतात काय माहित. आता इथं काढा उकळायला ठेवलेला आहे. या काढामध्ये कडुलिंबाचा पाला आणि गूळ, थोडीशी अद्रक आणि काय टाकलं, हळद, एवढं टाकलेलं आहे. आणि मी आता डाळिंब शेकत आहे आणि पोह्याची पण तयारी करत आहे. 2 कांदे चिरायचे आहेत, मिरच्या चिरायच्या आहेत. फक्त कोथिंबीर आणायचे विसरले हात्या घरातून. आणि हे पण नाहीये, कसुरी मेथी आणि शेंगदाणे पण आणायचे विसरले. आता साधे सिंपल पोहे बनवते एकदम. फोंडजी म्हणतात तू पी अगोदर आणि नंतर ते पिणार आहेत. कडुलिंबाचा काढा सकाळ सकाळी नवीन घरामध्ये हे प्यावं लागत आहे. तुम्हाला सांगू शकत नाही किती कडू आहे. गुळ टाकलाय पण गुळाचा जरा सुद्धा अंश लागत नाही, याच्यामध्ये चव लागत नाही. आता मी आणि फोंडजी नाश्ता खात आहोत. नाश्त्यामध्ये पोहे आहेत, शेव, बुंदी वगैरे सगळं काही आहे. मग कसं बनलंय नाश्ता? छान. तुम्ही पण या नाश्ता खायला. चिरंजीवानी पण पोहेच बनवून खाल्लेले आहेत. मना दुपारी येईल फोंडजी बरोबर. फोंडजी आता त्यांच्या राहत्या घरी चाललेले आहेत, त्यांच्याबरोबर मना येईल आणि दादू बहुतेक संध्याकाळी ते पण इथंच येणार आहे. दुपार स्वयंपाक वगैरे मला आता इथंच बनवावं लागेल सगळ्यांचा. नाश्ता खाऊन झाल्यानंतर फोंडजी आता झाडांना पाणी घालत आहेत. बाहेर घालताय? अच्छा, आळ्यामध्ये का शेवग्याला? आळ्यामध्ये होत आहेत वाटतं पाणी. फोंडजी आता आमच्या राहत्या घरी चाललेले आहेत. त्यांचं एक काम आहे तिकडे आणि येत्या वेळेस मनाला घेऊन येणार आहेत. ते येईपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि कामं पण उरकते इकडची सगळी. तेच कुंडी. आवळाचं झाड खूप हिरवगार राहिलेलं आहे, खूप छान हवेमध्ये डोलत आहे. वा 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 वा. तर मित्रांनो, मी आणि पप्पा आलेलो आहे आणि आईला रस घेऊन आलेलो आहे. ते आता हे विदाउट बर्फ आहे म्हणून थोडंसं येल्लो पडलेलं आहे. आणि माझी मातोश्री काय करते बघू. मातोश्री मातोश्री
हाँ तो श्री हाउ आर यू वी ब्रॉट यू सम जूस ओह नाइस थैंक यू फ्रेश फ्रेश धन्यवाद आई लाइक टू ड्रिंक शुगर केन जूस लवकर पी येल्लो पडायला हाँ लागेल ठीक है दे दे मुझे मला करमणार नाही बाळा तुम्ही येईपर्यंत अकेली मी क्या करू मोबाईल पण नाही तुझ्याकडे पप्पांजवळ दिला होता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी हा. ठीक आहे मला ग्लास मध्ये शरबत फोडून दे स्वयंपाक झालेला आहे फक्त आता कैरीची चटणी बनवते हो माय गॉड कैरी हे कैरी कुठनं आणले मार्केट मधून आणलेल्या कैऱ्या त्याचा आता थोडे एका कैरीची चटणी बनवते एका कैरीचं पन्ह बनवते हा कडक कडक आता मी कैरीची चटणी बनवत आहे याच्यामध्ये कांदा लसूण जिरं मोहरी फोडणी घातलेला आहे छान लालसर तळायचा कांदा त्याच्यानंतर ही कैरी वाटलेली आहे थोडीशी रफ ही घालायची याच्यामध्ये मिरची घालवाटली घालायची नसेल तर हळद आणि मिरची पावडर मी घालणार आहे मित्रांनो बघा इथं दुर्घटना घडलेली आहे दुर्घटना नाही दुर्घटनाच आहे दुर्घटना कुणाला लागलं का दुर्घटनेला तिथे एक तसं नाही तुला लागलंच म्हणायचं आता का हा माझ्या हृदयाला लागलं रे ये बात आहे काही कोणाची मला आता खूप बोलले तुझं लक्ष नसतं तुम्हाला कळतच नाही तुझं नेहमी असं करते म्हणलं मी तेच जाणलं इथं अरे एवढी बडबड केली कोणाची काय सांगायला नको बापरे मला खूप दुःख झालं इथं लागलं माझ्या हृदयाला लागलं एवढी बडबड केली आता कॅमेरा समोर काय नाही गप्पा हसत ते होत असतं माणसाकडून काय माणसाकडून चुका होत असतं काय माणूस जाणून बुजून करते का मीठ टाकलंय मिरची टाकलंय आता तो गुळ टाकते थोडासा ठीक आहे अजून छान चव येईल कोणाच्या याच्यात काढा बाहेर होतो ते कॅमेऱ्यासमोर बोलले पप्पांनी बरोबर मान्य केलं तेल भरायचं नसतं तर आता अगोदर काय म्हणले मी नाही भरणार अच्छा है तो अभी सभी काम में कैमरा चालू करके बोलूंगी इनको आम्ही जेवायला घेतोय कैरीची चटणी वाटा नाही तिथं त्याच्यामुळे मी ताटामध्ये आमटी देत आहे मला आई शेंगा नकोय नाही नाही शेवग्यामध्ये कॅल्शियम असतं कालच खाल्लेलं आज नाही परत काल कधी खाल्ला सांबर मध्ये कोण खाल्लं फक्त एक शेंग टाकलेली काहीतरी सांगू नको 4 खाल्ल्या आणि म्हणते ऐ दिलीच का 2 ये कौन सी पद्धत आहे जाऊ दे आमटी सगळ्यात ताट भरून पसरली 2 चपात्या ठेव नाही जाऊ ते नको ठेव माझ्या हातात दे साईडला तिथे ठेव चटणी चटणी बी अरे 2 ताट घालत तुझी पण चटणी इथे ठेव माझी पण चटणी हा कोणाची चटणी तिथंच ठेव आणि हे ताट मध्ये ठेव पप्पांचा बडवा कसा झाला पप्पाचा चेहरा बघा तुम्ही सुद्धा या जेवण करायला नवीन घरामध्ये दुपारचं जेवण करत आहोत आम्ही स्वादिष्ट भोजन झाल्यानंतर आता आम्ही आमच्या ओट्यावरती बसलेला आहोत निवांत हवा खात और ये दोनों भी बैठे लेकिन फोन चला रहे हैं सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आबाळ बघा एवढा विजा कडाडतात ना मगापासून कडाडतात विजा मी थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतर मावशीवर गप्पा मारल्या पण हे दोघं जण आत्ता उठलेले आहेत मला आणि फोंडेजी वातावरण सगळं असं अंधुक झालेलं आहे पण डोंगर खूप सुंदर दिसत आहे इकडं पण तसंच आहे हिरव्या झाडांचं प्रमाण कमी आहे हाँ जी पुत्र चाय पिएगा नाही फोंडेजींसाठी चहा बनवत आहे आता मी इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच पातेल्यात चहा बनवते थोडंसं दूध काढून ठेवते याच्यातून चाय 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 पुढची आणलीच नाही माझं नाव रखतो का पिये ना बेटा नाही डोंगराच्या मागे लाल कडा पसरलेली आहे सूर्यनारायण मावळत आहेत आता खूप छान विहंगम दृश्य आहे हे आणि बघा मस्त थंड वातावरणात चहा पित आहे चहाचा आस्वाद मी पण घेते पुढे चहा कसं म्हणलंय बरं झालं गोड नाही म्हणले गोड म्हणलंच ना मी छान असं बनवला नंतर जेवण पण चल ना टेरेस अरे तुला ठीक आहे ना तुला तर गरम होतं ना थंड उलट चांगलं आहे ना इथं आत्तापासूनच थंड हवा सुटायला सुरुवात झालेली आहे संध्याकाळच्या वाजता मी काकडते रात्री तर काकडल्या अक्षरशः ब्लँकेट घेऊन झोपलेली मी त्याला म्हटलं चल डोंगरावर फिरायला जाऊ तरी नाही आता म्हटलं चल टेरेसवर जाऊ तरी नाही
मी इथे आहे. याला फक्त खुर्चीवर बसायला आवडतं बाहेर. करायला आले. काय म्हणू जेवण आता? अँटेना. पंडितजी म्हणतात की आमच्या घरासमोर अँटेलिया उभं राहिलेली आहे. अँटेलिया अंबानीचं घर आहे हे. वर्क इन प्रोग्रेस आहे. पण आपण पोहोचलेलो आहोत टॉप फ्लोअरला. एकदम टॉप फ्लोअर. इथून नजारा बघा. आणि आमच्या मागचं डोंगर आणि आमचं घर. दाखवू का नको? मोबाईल करतो फोटो फक्त. हो चला जाऊ घरी आता मध्याला. सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि सूर्यनारायण बघा त्या डोंगराच्या आड आहेत. किती लाल कडा पसरलेला आहे डोंगराच्या मागे. खूप सुंदर दिसत आहे डोंगर त्याच्यामुळे. आणि फोंडीची आता भाजी आणायला चाललेले आहेत. खूप थंड हवा सुटलेली आहे. एकदम थंडी वाजते. मला जायचं का? थंडी वाजते. असं वाटतं की मी काश्मीरला आलेली आहे. होय ना? काश्मीरला एवढीच थंडी होती रे. आपण गेलो उन्हाळ्यात गेलेलो मे मध्ये काश्मीरला. संध्याकाळच्या 8 वाजले आहेत आणि चंद्रदेवता बघा किती सुंदर दिसत आहे. तिथून खूप सुंदर सुंदर नजारे पाहायला मिळतात नवीन घरामधून. सूर्यनारायण दर्शन होतं, चंद्रदेवता दर्शन होतं. छान वाटतं अक्षरशः. संध्याकाळचे 9 वाजले आता आणि मी इथं गॅसवरती भात शिजायला ठेवलेला आहे आणि इथं मसुराची भाजी बनवलेली आहे. मसूर डाळीची भाजी बनवली आहे छान कांदा टोमॅटो घालून. आणि आता भात झाल्यानंतर आम्ही जेवण करू. दादू येतो बोलला, आला नाही तर मित्राच्या घरी गेलेला म्हणला उद्या सकाळी येतो आई. म्हणलं ठीक आहे बाबा. तर आज व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही तिथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.